नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदान नावनोंदणी अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून परंडा मतदारसंघाच्या हरित क्रांतीचे प्रणेते लोकनेते माननीय आमदार आदरणीय श्री राहुल भैया मोटे यांच्या सूचनेनुसार आणि गुरुवर्य प्राध्यापक अप्पासाहेब हुंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुरेश कोकाटे सर, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल तालुका अध्यक्ष श्री बाबुराव काळे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आबासाहेब जगताप, श्री राहुल गरड सर यांनी मराठवाडा पदवीधर मतदान नावनोंदणी अभियान अंतर्गत पदवीधर मतदारांची नव्यानं नोंदणी करण्यासाठी आज डोंजा सर्कल तालुका परंडामधील सोनारी, कौडगाव, डोंजा, गोसावीवाडी, तांदूळवाडी, मंगळवाडी, देऊळगाव या गावांना भेटी दिल्या. यावेळी भरभरून प्रतिसाद मिळाला. पदवीधर मतदार नावनोंदणी प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ नेते माननीय दादासाहेब पाटील सोनारीकर, माजी सभापती पहलवान नवनाथ अप्पा जगताप, माननीय पंकज नाना पाटील, संचालक भाऊसाहेब खरसडे, अशोक बाबा पाडोळे, प्रकाश गाडवे, सुरेश गाडवे, अमोल पाटील, नाना सूर्यवंशी, धनंजय पाटील, मयूर जाधव, कदम डॉक्टर, नितीन गाडवे, उपसरपंच लखन दुरुंदे, समाधान पाडोळे, सरपंच सिद्धेश्वर जाधव, भाऊ कोठोळे, गणेश गुंड, वसंत पाटील, पोपट चव्हाण, राहुल सूर्यवंशी इत्यादी पदाधिकारी